उमदी येथे पतसंस्थेचे वसुलीचे पैसे लुटणाऱ्या आरोपीस अटक। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई। याबाबत मिळालेली माहिती अशी की इंडी पतसंस्थेच्या चडचण शाखेत फिर्यादी श्रीधर सुब्बराय बगली हे कर्जाचे हप्ते वसुली करण्याचे काम करीत असून पालकशी मनोहर व्यंकटची हे मॅनेजर म्हणून काम करतात। फिर्यादी व त्यांचे शाखेचे मॅनेजर पालकशी हे दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी गिरगाव तालुका उमदीमधील लोकांकडून कर्जाचे हप्ते वसुली करता आले होते। त्यांनी दिवसभरात कर्जदाराकडून कर्जाचे हप्त्याची वसुली केलेले 1,15,000 रुपये बॅगेत घेऊन मोटरसायकलवरून जात असताना 3 इसमांनी मोटरसायकल आडवी मारून डोळ्यात लाल तिखट टाकून चाकूचा धाक दाखवून कर्जदाराचे हप्ते वसूल केलेल्या पैशाच्या बॅगेची जबरी चोरी करून पळून गेले होते। सदरबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथक हे जत विभागात पेट्रोलिंग करीत असताना त्यांचे पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश खरात यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की लवंगा गावातील सचिन कांबळे, सचिन बिराजदार पाटील व त्यांचे इतर साथीदारांनी सदर गुन्हा केला असून त्यातील सचिन कांबळे हा कोत्याव बोबलाद गावी चौकात आला आहे। सदर ठिकाणी पोलीस निगराणी करीत असता एक इसम विजयपूर जाणारे रोडचे कडेला चौकात संशयितरित्या थांबलेला दिसला। त्यास पळून जाण्याची संधी न देता त्यास शिताफितीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव सचिन परशुराम कांबळे, वय वर्ष 24, राहणार लवंगा, तालुका जत असे असल्याचे समजले। त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याने व त्याचा साथीदार हंजाप्पा मांग, राहणार गिरगाव, तालुका जत या दोघांनी मिळून फिर्यादी यांचेवर पाळत ठेवून त्यांचे इतर साथीदार सचिन महादेव बिराजदार पाटील, राहणार लवंगा, तालुका जत, परशुराम कांतू कांबळे, राहणार लवंगा, तालुका जत, सुनील तानाजी लोखंडे, राहणार लवंगा, तालुका जत यांना त्यांची माहिती देऊन या तिघांनी मोटरसायकलवरून येऊन फिर्यादी यांचा पाठलाग करून रस्त्यात अडवून अंगावर चटणी टाकून रोकड लुटले असल्याची कबुली केली आहे। सदर आरोपी पुढील तपासकामी उमदी पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास उमदी पोलीस ठाणे करीत आहेत। या गुन्ह्यातील उर्वरित निष्पन्न आरोपीचा तपास सुरू आहे। सदरची कारवाई संदीप घुगे, पोलीस अधीक्षक सांगली, रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, उमदी पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस हवालदार संदीप गुरव, नागेश खरात, सतीश माने, दरिबा बंडगर, अनिल कोळेकर, अमसिद्ध खोत, अमर नरळे, सागर टिंगरे, पोलीस नाईक संदीप नलावडे, सोमनाथ गुंडे, पोलीस शिपाई विक्रम खोत, उमदी पोलीस ठाणेकडील पोलीस हवालदार संतोष माने, पोलीस शिपाई इंद्रजित गोदे, अमित चौगुले, सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे यांनी केली आहे।